मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत वाटारच्या मैदानामध्ये. ओपनचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये कोणती बैल सेमीसाठी पात्र आहेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत. व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली गावला असतंस की मागाशी समालोची काय पुकारलं वासुदेव मागे सर ह्या कुठनं आलंयस तू? बारामतीस ना आलाय. बारामती का आटपाडीस ना? माझं नाव बर काय सांगशील? आज महाराष्ट्रातलं एक नामांकित नंदी तुझ्या पाठीमाग आहे, त्याला बघायला आलायस का बकासूरला? काय सांगशील बकासूर बद्दल? काय सांगशील? काय एखादा अभंग होऊन जाऊ दे बकासूर बद्दल काय? बकासूर बद्दल काय म्हणतील सांगू कर. बकासूर कोण आहे माझ्या? हा मन चला अभंग होऊन जाऊ दे. चला अजून नको चल तंबाखू तू हा वासुदेव आला ओ वासुदेव आला सकाळच्या पारी हरी नाम बोला. वासुदेव आला ओ वासुदेव आला हरी नाम बोला. आला वासुदेव आला. वासुदेवाच्या मुंगात चिपळ्या टाळ टाळ वाज तीर टाळ रातीन तुमचे बाळ वासुदेवाच्या चरणी लाग. देव काळा नावल वाशाला कधी जाईल मंदिराला. करू नका रे कुणाची निंदा देव जन्म नाही रे पुण्यंदा. विसरू नका रे तुम्ही आई बापाला त्यांना डावली आणव लाईन. मित्राला काय सांगाल? आज राजाचं नियोजन कुणासोबत होतं? कसं? राजा राणावर पळला. राणा कुठलं? नाशिक वाल्याचं. इतका लांबचा पायरा झाला. पायरा झाला, दुसरा पायरा झाला होता. ते बैल आजारी असल्यामुळे त्यांचा बरं. राजाचं किती दिवसानंतर बाहेर काढलं आता? कसं? चौथ्या दिवशी. म्हणजे यापूर्वी कुठल्या मैदान पळालं? यापूर्वी मैदानला कोरेगावच्या पळ. तिथं काय झालं? कसं राहिलो किती? फायनलला राहिला. हो फायनल. कितवा नंबर केला? 5वा झाला. 5वा केला. सोबत कोण होतं? बरं. सुंदर गाडी पाहिजे. आणि आज गटाला किती वेळ होता? कसे? चौथ्या गटात पळलो राहिली गाडी. चांगली राहील. पहिल्यांदाच ही जोडी पळते ना? हो पहिल्यांदाच. बरं चालतंय. शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी. मित्रांनो, पृथ्वीराज दादांचा राजा सुद्धा गटपास झाला बघा आणि सेमीमध्ये प्रवेश केला वाटारच्या मैदानामध्ये. मित्रांनो, आनंदाप्पांचा शाहीर आणि बकासूर गटपास झालाय बघा. गट क्रमांक 5 मध्ये पाहिला शाहीर. नमस्कार. काय सांगाल? कशी पाहिली गाडी? गाडी चांगली पळाली. हा, नियोजन कसं झालेलं? आनंदाप्पा गेलेलं मला वाटतं गोट्यावर, तेव्हाच नियोजन झालेलं का काय? आपल्या निवरी आठव. बर. आणि गट क्रमांक 5 मध्ये पाहिली ना? पहिल्यांदाच जोडी पळते. पहिल्यांदाच. शाहीरची पण आत्ता चालू सीझनची बरीचशी मैदान शाहीरनं गाजवली. कोणती मैदान झाली आता सध्या चालू सीझन? बर. अमरापूरला एक झालं. बरं. गुलालामध्ये आहेच आता सध्या. जाईल तिथं गुलाल आहेच. पहिली गाडी. चालते. शुभेच्छा तुम्हाला सेमी. मित्रांनो, वाटेगावचा बादल सुद्धा गटपास झाला आणि सेमीमध्ये प्रवेश केला आणि गट क्रमांक 8 मध्ये पाहिला. सोबत पाहिला स्वप्नाचा सोनेच ना? सोने. कशी पाहिली जोडी? काय चांगली पाहिली. आणि यापूर्वी पाहिलाय काय हा जोड? पहिल्यांदाच पाहिला. तरी काय अपेक्षा आहेत आज जोडीकडे बादलकडून? कोरेगावला आणलेलं का बादलला का नाही? नव्हतं आणलं. बरं चालतंय. शुभेच्छा. मित्रांनो, बक्याबाई सुद्धा गटपास झालाय आणि आज सोबत शाहीर पाहिला. वैभवदा काय म्हणताय? मोहिल शेठ, कशी पाहिली गाडी आज? चांगली पाहिली. आणि आज पहिल्यांदा जोडी पाहिली शाहीरची आणि बकासूरची. काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे गट क्रमांक 5 मध्ये पाहिली आणि स्पीड जबरदस्त लागला आज. स्पीड लागला गाडीला. हां. आपणचा फोन आला तर गोट्यावरती. बरं. सांगितलं आपण भागातलं मैदान आहे. बरं दिवसानं मैदानात दिसलं. काय विषय? ड्रायव्हर आलता ना गावाला गेलता. बरं. चालतंय. शुभेच्छा. मित्रांनो, उगलेवाडीचा तेजा पण गटपास झाला बघा. गट क्रमांक 2 मध्ये पळा आणि आज सोबत पळाला माणिकराव.
नमस्कार. कशी पाहिली गाडी काय? चांगली गाडी चांगली गाडी पाहिली. कसं नियोजन झालेलं? पहिल्यांदा जोडी पाहिली का? वैभव दादांनी केली. आणि दोन्ही पण एकाच मापाची बैल आहेत त्यामुळं स्पीड एकटी गाडी असून पण स्पीड लागलं गाडी चांगलं लागलं. चालतंय, शुभेच्छा. समीर भायांचा वेगाचा बादशाह म्हणजे माणिकराव हा वाटर मैदानामध्ये गटपास झालेला आहे आणि आज सोबत पाहिला उगलेवाडीचा तेजा. नमस्कार भैया ड्रायव्हर, काय म्हणते, तब्येत बरे आहे? बरे आहे ना. आज कशी पाहिली जोडी? काय गटाला कुठलीच गाडी झोपली नाही काय? गाडी एकटीच पाहिल्या. हा, मग गाडीला चांगलं स्पीड लागलं. तेजाबद्दल काय सांगशील? तेजा पण आता चालू सीझनची बरीचशी मैदान तेजानं गाजवली आणि सगळ्या मोठ्या मैदानात फायनलला पण राहिलाय त्याच्या. भैया ड्रायव्हर म्हटलं की सगळ्यात कमी वयाचा ड्रायव्हर म्हटलं जातं. काय एक प्रकारचा अभिमान आणि रिस्क. कमी वयात मला वाटतंय की मी जास्त नाव केलंय असं माझ्या मनाला वाटतंय. बर, तरी आता वय किती आहे तुझं? आता 23 आहे. 23 वय. घरची अशी काय म्हणत नाही तुझे जाऊ बसू नको? त्यामुळेचा घरातला नाद आहे ना बैलगाडीचा, त्यामुळं घरातले काय बोलत नाही आपल्याला. तुझी किती पूर्वीची कुठली बैल झाली काय नामांकित वगैरे? जुना सगळ्यात मोठा सलग 8 दिवस 1 नंबर करणारा बैल बोलत होता, सुंदर म्हणून. बर, आत्ता सध्या आजारी होतस तू जरा, म्हणजे फ्रॅक्चर झाले. त्या वाईट काळामध्ये कुणी साथ दिली कर? त्या वाईट काळात इंजिनियर राहुल सावंत, समीर भैया आणि स्वप्नील शिंदे चिपळूण यांनी मला लई साथ दिली. बाकी कुठलं काय? म्हणजे या दोघांनी तिघांनी तर मला एवढी साथ दिली की नाही. चिपळूण म्हणलं तर मला 2.5 महिने घरलाच घालवला नव्हता. बर बर, 2.5 महिने ती सेवाच करत होती माझी. चालते भैया, तुम्हाला शुभेच्छा सेमीचा. मित्रांनो, निंबाळकर सरांचा वेगाचा बादशाह म्हणजे सर्जा पण गटपास झाला बघा. आणि सुंदर बघा कसा निवांत बसलाय, तो पण गटपास झाला. सर्जा आणि यवतमाळचा बैल पळाला. सुंदर आणि पाडेगावचा सोन्या अशी सुंदर अशी जोडी आज पळाली गट क्रमांक 1 मध्ये. नमस्कार नमस्कार. काय सांगाल आज कशा पद्धतीने सुंदर आणि सर्जेची जोडी गट क्रमांक 1 मध्ये सुंदर पाहिला आणि सर्जा 3 मध्ये पाहिला, कशा पद्धतीने पाहिली? चांगली गाडी पळाली, कारण सुंदरचा पायरा होता पाडेगावच्या सोन्यावर आणि पाडेगावचा सोन्या सुद्धा खूप नामवंत बैल आहे. खऱ्या अर्थानं सुंदर आत्ताशी दुसरा आहे आणि हा बैल पण चांगला आहे. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये पाडेगावचा सोन्या लंपी झाला होता आणि त्याच्यानंतर तो थोडासा आजारी होता आणि मग ते सगळे लोक आली माझ्यापेक्षा म्हटले सर बैल पळतो, आपल्याला पायरा पाहिजे म्हणून त्यांना एका शब्दावरती आपला पायरा दिला आणि सुंदर आणि सोन्याची गाडी सुंदररित्या पळाली गट क्रमांक 1 मध्ये आपलेच मित्र द्वारलीचा हरण्या होता आणि भोवीर पण होते, त्यांचा सरदार होता. चांगली गाडी होती, एक प्रकारची बिनजोडच झाली, छान गाडी पळाली आणि गटाला गाडी सुंदररित्या लागली. दोन्ही बैलांचं मी मनापासून अभिनंदन करतो. सर्जाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर्जा गट क्रमांक 3 मध्ये होता. 3 मध्ये सुद्धा अटीतटीच्या गाड्या होत्या, मात्र काही 2च गाड्या तुटल्यामुळं 2 गाड्यात लढत झाली. चांगल्या पद्धतीने गाडी पळाली, कारण लक्षा ही सर्जाची गाडी याच्यापूर्वी पुरुषंगीला पळाली होती, मात्र काही कारणास्तव गटाला आम्हाला हार पत्करावी लागली होती. मात्र आज गटाला गाडी चांगली पळाली. सर्जा आणि कोण पाहिलं? सर्जा आणि लक्षा पळाली. लक्ष कुठलं? यवतमाळचा लक्ष आहे, आंबेकर जे वडकीचे त्यांच्याकडे बैल त्यांच्याकडेच नियोजनात असतो. त्यांनी सुद्धा एका शब्दावर आपल्याला बैल दिला, कारण हा हिंद केसरी कोरेगावच्या मैदानात राहिला होता. त्याच्यानंतर त्या दिवशी मोरगाव मैदानात सुद्धा चांगल्या पद्धतीने पळाला होता. छान गाडी पळते, आनंद आहे आणि नक्कीच गुलाला पात्र होतील अशी अपेक्षा आहे सर. आणि सुंदरचं एक वैशिष्ट्य म्हटलं की आता मोठ्या मापाचा बैल झाला पाडेगावचा सोन्या म्हटलं की त्याला घेऊन पळायचं म्हणजे एक प्रकारची जिगर लागते अंगात. आणि काय सांगाल त्याबद्दल? नक्कीच आता मी कोणत्या नंदीला नाव वगैरे ठेवत नाही, पण सुंदरला स्पीड जास्त आहे कम्पॅरिझनली. तर सुंदर खालीपासून हातातच होता, म्हणजे असं ओढून लावायला लागत होता. पाडेगावचा सोना पण तेवढ्या स्पीडचा आहे, कारण शेवटी दोन्ही बैल पळतात त्यावेळेस विजय होते. एका बैलाचं श्रेय नसतं कोणत्याही लढतीत. म्हणजे तुम्ही आपण असं म्हणतो की बाबा हा बैल असा आहे, त्या बैल तसा आहे, खरंच श्रेय दोन्ही बैलांचं आहे. चांगली पळाली, दोघांचं मनापासून आभार. मित्रांनो, पाडेगावचा सोन्या सुद्धा गटपास झालाय, गट क्रमांक 1 मध्ये पाहिला आणि आज सोबत निंबाळकर सरांचा सुंदर पाहिला आणि जबरदस्त अशी ही जोड पाहिला. काय सांगाल आज पहिल्याच गटामध्ये गाडी पाहिली आणि कशा पद्धतीने स्पीड लागली गाडी? चांगली गाडी पाहिली, पहिल्यांदाच ही जोड पळते. नियोजन कसं लागलेलं काय? झालं असंच एक मैदानात नियोजन झालं. बर, आणि स्पीड बघितलं सोन्याचं मी, एवढं जबरदस्त स्पीड आहे की काय, आणि हातात धरून आणला बैल तो नानांनी. आणि विठ्ठल नानांचे ड्रायव्हिंग होतं आज, काय कसं वाटलं काय? मला ड्रायव्हर आज
बैलगाडी क्षेत्रातले गुरुच भेटल्यात मला. बरं बरं बरं. पहिल्यांदा तुमच्या गाडीवर बसले? पहिल्यांदा. बरं चालतंय, शुभेच्छा तुम्हाला सेमी. मित्रांनो, सुपणेकरांचा सोन्या सुद्धा गटपा झालाय आणि सेमीमध्ये प्रवेश केलाय. गट क्रमांक 8 मध्ये पाहिला आणि सोबत पाहिला आज वाटेगावचा बादल. रुस्तम हिंद केसरी मैब्या पण गटपा झाला बघा वाटारच्या मैदानामध्ये आणि गट क्रमांक 9 मध्ये पाहिला आणि आज मैब्याच्या सोबत पाहिला 140 मैबे. शेजारी ठाकूर पण आलाय बघा. मैबे 140 सुद्धा गटपा झालाय आणि सेमीमध्ये प्रवेश केलाय आणि आज मैब्यासोबत पाहिला. दादा नमस्कार. पहिल्यांदाच गाडी पळते का यापूर्वी पाहिले? यापूर्वी पडलं पण मैब्यासोबत पहिल्यांदाच गाडी पळते. बरं, लक्ष कुठला आहे बैल एक्झॅक्ट? अमरावतीचं. हिथं असतो का म्हणजे शिरसवडीला असते. हिथं कुठे कुठे मैदान झालेत काय? मग आता भरपूर वासवण्याचं मैदान झालं. तिथं बी 2 नंबर केलाय. नंतर अजून 4-5 मैदान झाले. आज कसं काय एवढं टॉपच्या बैलासोबत कसा पायरा वगैरे कसं झालं नियोजन? आलाय म्हणून आता पायरा. बरं बरं. आणि स्पीड कसं लागलं जोडी? 2-3 टाइम चांगलं लागलं. म्हणजे एक प्रकारे हिंद केसरी जोडी पाहिल्यासारखी जोडी पाहिली 100%. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला सेम.